आज जेव्हा सांगोला गेले होते का, एका गाईला पाणी पाहिजे होतं, ऊन पण खूप होतं, पण त्या बादलीत पाणी नव्हतं. बघून इतकं वाईट वाटलं का. सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की आपापल्या दुकानासमोर अशी एक एक बादली तर पाण्याने भरलेली ठेवावी. नमस्ते, मी अश्विनी, साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे बघा 10:10 झाले आणि तयार झाले आणि आज ना 8व्या महिन्यातलं रुटीन चेकअप आहे. बघता बघता 8वा महिना लागला आणि सकाळपासून ब्लॉगच चालू करणे. शनिवारची शाळा, पोरींचं डबा, बाटली, परत घरातलं स्वयंपाक आणि 9 दिवसानंतर नळाला पाणी आलं. नुसतं भागदौड भागदौड. तसं जर बघायला गेलं तर घरातनं 9ला जायचं होतं दवाखान्याला, म्हणजे आता राहू दे. पाणी पण अगदी महत्वाचं आहे आणि आईना ना एकटीला खूप म्हणजे अवघड होऊन जाईल म्हटलं, तर घरात असेपर्यंत पाणी पण भरून घेतलं आणि एवढं बोलायचं म्हटलं तरी पण दमायला येते. तर माझी जी फाईल आहे ती आठवणीनं फाईल घेतले. तुम्हाला सांगते काय ह्या फाईलमध्ये एवढं पुन्हा भरतात का माहिती. चांगलं अर्धा किलो ह्याचं वजन झालेलं आहे. जसं की आपलं रक्त लघवी चेकअपचं, परत HIV, परत बाळाचं अपंगत्वाचं वगैरे काय 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 टेस्ट केलेले असतात आणि प्लस सोनोग्राफीचे काही रिपोर्ट आहेत. तर बघू 7व्या महिन्यात बाळाचं वजन तर चांगलं होतं आणि आता 8व्या महिन्यात किती बघू, कारण की 6व्या महिन्यापासून तर सांगत नाहीत बाळाचं वजन किती होतं काय होतं, पण 7व्या महिन्यात ना वजन सांगतं. 7व्या महिन्यापासून जे बाळाचं ग्रोथ आहे ते वजन सगळं सांगतात. आता 8व्या महिन्यातलं बघू, टेन्शन नाही मला. आणि असं आता सांगोलला चाललंय म्हटलं, घरातलं खूप साहित्य असं संपलंय. तर खूप दिवस झालं गावातलं थोडं थोडं आण कर असं चाललं होतं आणि एकदम थोडंसं आणलं का 1 महिनाभर का टेन्शन नाही. आणि सैपरी पण येतील 12-1 वाजता. काल दिदी आणलेलं कलिंगड कापून ह्यांना म्हटलं लागलंच फ्रीजमध्ये कट करून ठेवा, म्हणजे पुरी आले की खातील. म्हणजे किती जरी पुरी मोठे झाले का नाही, आईला एक टेन्शन असते बघा, म्हणजे मागो भांडतील काय काय करतील का. तसं दोघी समजूतदार आहेत, पण कितीही समजूतदार असू द्या बहिणी थोडे का होईना भांडतात. आता आमच्यावर सांगते, आम्ही 4घी बहिणी कशावर काहीतरी असायचो. आम्ही काम पण खूप करायचो. आमच्या लहानपणीचं आठवते कुठं. मला कधी कधी मी बाजारला चालले ना, माझ्या आईचं मला आठवते. तर आई गेल्यानंतर आईची जुनी साडी नेसायची, गमत गमत करायची, आईसारखं वागायला बघायचं घरात, खूप छान वाटायचं. झालं का हो? चला हे पण आलेत आता आणि लागलं जेवण करूया म्हटलं. खूप उशीर होतो दवाखान्यात गेल्यानंतर. जेवण करून गेले की टेन्शन नाही. ओ दार लावलंय आई सगळं. चला आम्ही निघतो आता दवाखान्याला. दवाखान्यात नाही नेमत आमचे 4 तास गेले. खूप उशीर झालं दवाखान्यामध्येच. पण आता आलोय तर सांगोल्यात काही गोष्टी कामं करून जावंच बोलले, कारण की काही गोष्टी गरजेच्या असतात ना, ते घ्यावंच लागतं. नेहमी ज्या रस्त्याने आम्ही जातो ना, तर तो रस्ता बंद होता. रस्त्याचं काम चालू आहे. तर हे आमचं आहे बघा सांगोल्याचं रेल्वे स्टेशन. तुम्ही म्हणताय असलं कसं दिसेल, पण हे ना बाहेरच्या साईडनं घेतलेलं शूट आहे. म्हटलं चला तुम्हाला आमचं सांगोलचं रेल्वे स्टेशन तर दाखवावं म्हटलं, म्हणून म्हटलं थोडंसं शूट करावं. तर आम्ही ना डायरेक्ट ग्रोसरी घ्यायला गेलो. आता उन्हाळा आहे म्हटलं की सरबताचे जेवढे प्रकार आहेत ना, कोकम वगैरे सगळे बाजारामध्ये आता आलेले आहेत बघा. तर आणि ना आता रमजान पवित्र महिना, तर रमजानचे पण ना भरपूर असं ना ड्रायफ्रुट्स म्हणा किंवा त्यांना जे काय ना ओलं काजू, परत खारी खोबरं, त्यांचं जे काही साहित्य आहे का, शेवया वगैरे खूप छान 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 प्रकार आले होते. तर मस्त वाटत होतं बघायला. आणि तांदळाचा पण महोत्सव भरला होता. वेगवेगळ्या पद्धतीचे तांदूळ पण खूप आलेले होते. तर मी काय तांदूळ घेतलं नाही, माझ्याकडे तांदूळ होतं. सगळ्यात आधी खडीसाखरेपासून सुरुवात केली, कारण की आपल्या आईनं खडीसाखर खूप आवडतं जेवल्यानंतर, आणि आईच्या नादाने आम्ही पण खातोय. आणि गुढीपाडव्याची पण तयारी चालू आहे भरपूर. खारीक खोबऱ्याचे हार आलेले आहेत, आपले साखरेचे हारे आले तर. आणि मला काय खरेदी करायची होती ते पण सगळे खरेदी करून घेतली सांगोल्यामध्ये. आणि उद्या रंगपंचमी आहे का, रंगपंचमीची पण इतकी तयारी चालू आहे सांगोल्यामध्ये. मला दवाखान्यातून यायला ना घरी यायला 4 वाजले आणि खूप दमली.
तर आता बघा 4:15 वाजलेत आणि खूप दमल्यासारखं पण झालं होतं, त्यामुळे आलेला ब्लॉग का घेतलंच नाही. थोडंसं जे कामं चहा थोडंसं झाडायचं होतं. तसं बघायला गेलं तर आई येईपर्यंत बघा दुपारची जी भांडी, पोरांची डबे आणि पोरं जेवलेले, आई जेवलेली भांडी वगैरे घासून घेतले होते. ते एक बरं आहे, मला आईचं खरंच खूप मला आधार आहे बरं का. तर येताना ना तुम्हाला म्हटले त्यांना बऱ्यापैकी मला साहित्य आणायचं होतं. तर पोरींसाठी बघा हे चोकोज आणलंय दुधामध्ये पिण्यासाठी. आणि तुम्हाला म्हटलं होतं घरातलं साहित्य माझं संपलं होतं. जसं की बघा शेंगदाणे आणले आणि साखर थोडी आहे घरात, त्यामुळे अगदी थोडी साखर. आणि आईला ना खडी साखर लागते उन्हाळ्याचं. आईच्या निमित्तानं आम्ही सगळेच आईबरोबर खडी साखर खातो. तसं बघायला गेलं तर आमचे अण्णा आहेत ना, तर गुळ खायचे जेवल्यानंतर, पण आईनं गुळ जेवल्यानंतर म्हणजे बरं वाटत नाही, खडी साखरच बरं वाटते. मग आईच्या नादानं आम्हाला खावंच वाटलं का आईच्या रूममध्ये जाऊन खडी साखर आम्ही सगळेच घेतो, बारके चिरके सगळेच. आणि मिठाचा पुडा, बदाम. आणि आता ना गुढीपाडवा आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी ना शेवया आपल्याकडे आहेत. आणि तसं झालं गेलं तर गुढीपाडव्याला नवीन शेवयाचा भात केला जातो. पण आमच्या इथे ना गुढीपाडवा झाल्यानंतर शेवयाची मशीन म्हणजे चालू करतात सगळे. आणि तसं बघायला तर यावर्षी मी शेवया मी आईना स्किपच करा म्हणणार आहे, नकोच बोलणार आहे, कारण की माझ्याकडे शेवया आता खूप आहेत, भरपूर असं आहे. आणि करायचं म्हटलं की सगळ्यांना मग आम्हाला द्यावं लागतं. मग आता पूर्वी कसं मी आईला मदत करू लागायची, आता आई सध्या तुम्हाला आमचं पसार जर बघितलं ना, आई आता डाळ नीट करून भरायचं काम चालू आहे. त्यामुळे नाही ना मी शेवया नकोच बोलणार आहे. मला आता रमजानचा महिना पण आहे, खूप छान ना त्यांच्या पद्धतीचे असे शेवया होते तिथं. आणि तसंही मी दरवर्षी शेवयाची खिरीचे पॉकेट मी आणते, आधीमध्ये तर असते, पण आता खास घेतलेलं आहे. तर शेवयाची खीर, ह्या शेवयाची खीर केले का सगळं खाते. आणि माझ्याकडे वरिया आहे, परवा एकादशीला आणलेलं, त्यामुळे मी भगर आणले नाही. आता फक्त ना शाबूच घेतले. आणि डाळ्यांचं वगैरे बाकीचे जे साहित्य ते बोललं होतं, डाळ्या आपल्या घरच्या आहेत. काही डाळ्या बघा माझे अण्णा देतात आणि काही डाळ्या तर आपल्या घरच्या आहेत. जे छोटे छोटे वस्तू जसं की बाकीचं निरमा साबण वगैरे ते साऱ्या काही गोष्टी आहेत. मग ज्या गोष्टी नाही आहेत त्या गोष्टी महत्वाच्या आणले. आणि डिलेव्हरीची तयारी, जसं की बघा अगदी उन्हाळ्यामध्ये मला कम्फर्टेबल वाटेल असं अगदी स्पंज असलेलं असे मी चप्पल घेऊन आले. डिलेव्हरी झाल्यानंतर मला वापरायला चपलीची पण व्यवस्था केली. आपली नेहमीची एक ताई आहे, तर त्या रोज 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 कमेंट की अश्विन ताई तू एक नवीन जबला त्यांच्या भाषेत गाऊन आणि फिडिंगचे वगैरे, आणि उन्हाळ्यात कम्फर्टेबल वाटेल अशाच पद्धतीने अगदी मौसूद असं मी गाऊन आणलेलं आहे. आणि विशेष म्हणजे फिडिंग करायला चांगलं आहे हे गाऊन आणि खूप छान आहे हे. मी आल्याला पण ट्राय केले. तर असे मी 2 आणले. आणि काही आहेत माझ्याकडे बटनाचे ते 2. तर गाऊनची पण लागलंच ना, डिलिव्हरीची म्हटलं तर चालेल. तर उन्हाळ्यात मला म्हणजे जास्तीचं गरम होणार नाही किंवा जाडजूड वगैरे असं काही गाऊन घेतलेलं नाही, तर असे गाऊन घेतले. तर फिडिंगसाठीचं हे गाऊनची तयारी. आणि तुम्हाला सांगते चप्पलची पण तयारी झाली. आणि तुम्हाला सांगते आता हरभरामध्ये भरपूर छोटे छोटे हिरवे हरभर असतात. आता आईना पातळायला उपण्यात त्यांना होतंय म्हणून ते करतात, मला पण बाळाच्या नादान होणार नाही अशी चाळांचा शोध लावलाय ना मी. तर ह्यातून ना जे बारीक बारीक हरभर आहे का उपरण्यापेक्षा चाळलं तरी पण क्लिअर होऊन जातं. तर ही चाळांना मला 150ला भेटले आणि आईना पण आवडली. आणि मध्ये शिंगणापूरला गेलतो, तिथं पण मला व्यवस्थित मिळाले, पण मी सांगोल्यातनं भुडकूर आज आणले. आणि दुसरी खरेदी गॅसची पाईप आहे. आमचं गॅस आता सध्या चांगलंच आहे, पण मधूनच असं दिसतो. मस्त सेफ्टी डिवाइस वगैरे आपण बसवलेलेच आहे, पण त्याचं म्हणजे गॅसच व्यवस्थित नाही तर ते तर काय करणार आहे सेफ्टी मशीन. मग ते अचानक विजायचं. मग मी आहे तर मला काय नाही, मी बघते गॅसचं. पण मला एक काळजी, माझ्या नंतर आईना एक तरी ऐकायला तर येतच नाही. मग बर्नर ते एकदम ना धूर टाकल्यासारखं होत होतं. म्हटलं रिस्की काम नकोच. तर एक एक वस्तू ना म्हणजे हळूहळू घ्यायच्या, एकदम मोठा घास होणार नाही. तर आईच्या काळजीसाठी आणि माझ्या संसारासाठी तर मला काळी शेगडी बिलकुल आवडत नाही. बऱ्याच जणांना काळी शेगडी काचेची आवडते, पण मला स्टीलचीच आवडते. तर आज शनिवार आहे त्यामुळे मी काढणार नाही. हे बघा अशी शेगडी आहे, आता काही काढणार नाही, शेगडी काय कॉमन आहे. एवढंच की आधीची जी माझी ना आपलं स्टँड होतं ना चौकोनवाला होता, तर आता गोलवाला आहे. तर मी 3 शेगडीचे घेणार होते, परत विचार केले
तीन शेगडीचा काय उपयोग नाही. दुसरी गोष्ट जास्त पण ओठा आपल्या इथं कमी अंतराचा आहे, परत एवढं अंतर वाढतो, त्यामुळे म्हटलं गर्दी नकोच किचन वरती. तर हे मी आणले. किती 2,500 बसलं का हो? 2200 काय तर वर बसले. म्हणजे 3,095 रुपये काहीतरी किंमत आहे ह्याची. आम्हाला ना 3,095. आम्हाला किती 2300 ला पडलं आम्हाला. त्यामुळं बघा मला. आणि स्टीलची शेगडी कसं पूर्ण आपलं म्हणजे चांगलं लाईफ टाइम जाऊ शकतं अशी शेगडी आहे. आता माझ्या माहेरात कधी मी लहान असताना शेगडी घेतलेली आहे स्टीलची, ते आज तागायत अजून आहे. बदला बदली काय नाही. बरंच काही बोलतात वॉशिंग मशीन घे अश्विनी, फ्रीज घे. खरंच गरजेच्या त्या गोष्टी, पण बजेटनुसार हळूहळू हळूहळू ना एक एक वस्तू घ्यायचं. मोठा घास बिलकुल नाही. आणि काय भाज्या, शनिवारचा बाजार माझ्यापेक्षा जास्त यंदा दगदग झाली. सुरुवात गरम गरम वडापाव, गरम गरम वडापाव पासून. आणि उद्याच्या रंगपंचमी तयार झाला. आणलीच काय कलर सुका बा. तर भाजी बी गरम झाली. किती लाव एवढं छोट्या 10. शेपूची ताजी भाजी किती झाले. ताजी शेपूची भाजी करणार आहे. तर तुम्हाला सांगते शेपूची भाजी, मेथ्या आणि आपल्या मळ्यात आता उन्हामुळे येणार नाही. आणि कोथिंबीर बाबा गेल्या शनिवारी आणले नाहीत म्हणून त्या शनिवारी कोथिंबीर आणल्या. काळण तुला बरं माहित असते का गेल्या आम्हाला. आणि आमचं कसं झालं उरत खरंच झालं. आणि टोस्ट आणले, दोडका, भेंडी, घेवडा. आता एक एकच दाखवणार आहे. टॅमॅटो खरं की मला वांगी, वांगी हवे देशी आणले तर काठेरीने, तर दररोज प्लेन वांगी असते. इतकं कंटाळा आलाय काय सांगू तुम्हाला मी. नशीब आईनी घर झाडून ठेवलं होतं, भांडी घासली होती. म्हणजे जसं माहेरात आपल्याला एक फिलिंग येतं का नाही, चला आता जास्त माझी आई मला काय काम लागत नाही, ते करते ते करते, तसं आईने मग घर सांगते केलेलं. अजून पण आई बसलं नाही. त्या प्रत्येक गोष्टी डाळ जी वाळले ते भरायचं चालू आहे. आता मी माझं थोडस संध्याकाळचा स्वयंपाक करणार आहे. जोपर्यंत बाळ येत नाही ना तोपर्यंत सावकाश स्वयंपाक करायचा. बाळ आलं की नाही मग परी मला 4ला आणि 3ला स्वयंपाकाला चालू करावं लागणार आहे. तुमचं बघायचं, बाळाचं बघायचं. आणि ही शेगडी ना माझा निर्णय योग्य आहे का हे मला सांगा. स्टीलची शेगडी, कारण की मला स्टीलचीच आवडते. काय जरी म्हटलं काळी शेगडी खूप कामं काढते. मी खूप जणांचं बघितलेले आणि अशाच गोष्टी ना टिकतात. मग आता ना जेव्हा डिलिव्हरी होऊन मी येईल ना त्यावेळेस फ्रीजचा नंबर लावायचा, त्यावेळेस फ्रीज घ्यायचा. मग मशीन जर बोलले वॉशिंग मशीनचं परत थोडे दिवस गॅप ठेवायचा आणि मग मशीन घ्यायचं. सध्या आता कसं आहे दवाखान्याचा खर्च भरपूर आहे, त्यामुळं बाकीचं खर्च करायचं म्हणजे जास्त म्हणजे मला योग्य वाटत नाही. तर गाऊन पण मला खूप आवडते. अगदी सॉफ्ट चप्पल तर सही म्हणते किती वापरायला काढू का बोलते, पण मी नको. घरात चपलाचं रांग लागलाय, डिलिव्हरीसाठीच आणलेलं आहे. एडिटिंग करताना बघितलंय मधूनच माझा आवाज गेला. कारण का सांगते तुम्हाला, उन्हाळा आता इतकं जाणवायला लागलंय ना, मोबाईल थोडं जरी गरम झालं का म्हणजे आवाज थोडाफार जातो आणि मोबाईल पण हल्ला जातो. तुमचा मोबाईल किती जरी ब्रँडेड असेल तर इथं परी म्हणते की आई मला ही तुझी चप्पल खूप आवडले, आल्या आल्या सही घालून फिरली. आता परी म्हणते मी घालून फिरणार आहे. आई किती छान आहे असं बोलते. फ्रीजवरती तुम्हाला बरेच चपात्या दिसत असते. लकीसाठी आहेत. लकी 2-3 दिवस आजारी पडला ना मग त्याची चपाती भाकरी तसंच राहिलेत, पण आम्ही ते आता लकीला देणार नाही. ते आता ना आम्ही शेळ्यांना दररोज थोडं थोडं घालणार आहे. शेळ्याला पण जास्ती घालून चालत नाही, अगदी मापात घालावं लागतं, नाही तर त्यांचंही पोट म्हणजे फुगतं. तर अशी आमची शॉपिंग झालेली आहे. आणि परला गरमागरम वडापाव खायचा आहे. म्हटलं आता किचनमध्ये बसून खाण्यापेक्षा आई जिथं आम्ही स्वयंपाक करतो का नाही तिथंच आई काम करत बसलेत, तर तिथंच सगळे हवेशीर बसून खाऊया म्हटलं. खूप छान वाटतंय, अगदी मस्त गोल करून खातोय मी. तर आणि गप्पा गोष्टी असते तर. आणि मला आता भाजीपाला पण नीट करायचं आहे. जे काही साहित्य आणलंय सगळं नीटनीट ठेवायचं आहे.
आणि स्वयंपाक करायचं आहे. इतकं सगळं करायचं म्हटलं की तासभर जातं. कारण की भाज्या सगळ्या निवडून ठेवायचं म्हटलं की थोडंसं ना वेळ द्यावंच लागतं. तर असा दिवसभराचा अगदी बिझी रुटीन होता. इतकं कंटाळलं गेलेला ना, मी खूप कंटाळलं गेले उन्हामुळं. आणि उन्हात फिरायचं म्हटलं की जोक नाही, खूप असं ऊन होतं आज. का बाहेर पडले म्हणून ऊन जाणवलं का असंच ऊन जाणवलं नाही, तर ऊन भरपूरच आहे. कारण की आता घरात जरी असलं तरी आपण काहीतरी काय बाहेर येतोच की काम करायला. तर चला, चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि सगळ्यात आईला मनापासून खूप धन्यवाद. खूप छान काळजी करतात, त्यामुळं मनाला खूप भारी वाटतंय. चला बाय.